मित्रांनो, वॉकिंग स्ट्रीटला आपण चालत जाताना पाहिलं की एकदमच जोडपे एकदम प्रेमी युगल म्हटलं तरी हरकत नाही. फॉरेनर सगळे थायलंडमध्ये बसलेले होते आणि गाणे, डान्स, पार्टी एकदम मजा. थायलंडची मजा मित्रांनो आपण दुसरीकडे कुठंही अनुभवू शकत नाहीत. आपण कितीही म्हणलात आणि काहीही म्हणलात तरी थायलंड हे थायलंड आहे. त्या ठिकाणी एका देशातले नाही तर एकदम 5-50 देशातले लोक त्या ठिकाणी टुगेदर येऊन एक खुल्या मनाने एकदमच एन्जॉय करतात मित्रांनो. आणि काय तिथं लाज शरम अशा गोष्टीचा काही विषय नाही. मी पडता वाचलो त्या ठिकाणी, कारण की माझं लक्ष सगळं व्हिडिओकडे होतं आणि बोलत चाललो असल्यामुळं मला त्या ठिकाणी समजलं नाही. आपली बस जाणार होती त्याच्यामुळं मग आपण थोडंसं लवकरच आपल्या बसकडे जाण्याचं प्लॅनिंग केलं. पण मित्रांनो, या टायमाला आमची बस निघून गेली होती आणि मला ते थोडंसं समुद्र किनाऱ्यावर शूट करायचं होतं. आपला एक थोडासा बारीकच व्यवस्थित आहे आपल्यामध्ये, ज्याच्यामुळं आपल्याला असले रिकामी चाळे करायला लागतात. आता बस चुकली होती म्हणजे आपल्याला जवळपास एक 200-300 रुपयेच्या प्लस 300-350 रुपयाच्या प्लस आपल्याला पैसे लागणार होते आपल्या हॉटेलकडे जायला. पण नशिबानं आपल्याला दुसरी बस मिळाली. त्याच्या अगोदर मित्रांनो मी काय कुठं नाही केले ते बघा. पहिल्यांदा तर मी त्या ठिकाणी वॉकिंग स्ट्रीट जी आहे, जी की मी मोबाईलमध्ये व्हिडिओजमध्ये पाहिली होती याच्या अगोदर यूट्यूबला वगैरे, त्या ठिकाणी चाललो आणि मला एकदम बेस्ट वाटलं वातावरण. पलीकडे समुद्राच्या किनाऱ्यावर लोक बसलेले होते. मग मला चला आपण पण जाऊ. ते एकदम काय धिंगाणा चालू आहे बघावा. संध्याकाळचे 9:30-10 वाजलेले होते ना. लोकांचा उत्साह एकदम शिगेला पोहोचलेला होता. तुम्ही थायलंडमध्ये आलात तर तुम्हाला नाईटमध्येच संपूर्ण मजा भेटते. इकडे बघत चालायचं, नुसत्या बारीक ईदभर चड्ड्या घातलेल्या पोरं वगैरे आणि काही शंकर शिंपले वगैरे. आता समुद्र संध्याकाळच्या 10 वाजता हुडकणारे लोक म्हणजे निव्वळ शुद्ध आपलं एन्जॉय करायचं त्यांचा पर्पज असतो. त्या ठिकाणी ती पोरगी बघा, तिथं ती पण शिंपले वगैरे पाहायला लागली. मी खरं तर तिला बघूनच तिकडे गेलो होतो. म्हणलं काय करायला बघूयात. आणि आजच्या व्हिडिओत एवढंच. नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कारण की भावाला तुमच्या प्रेमाची जास्त गरज आहे. धन्यवाद.